आज होतं आमचं चेकआउट हॉटेलमध्ये. यांचा इकडे चालला होता हिशोब वगैरे. सगळं झाल्यानंतर आम्ही बॅगा वगैरे घेऊन बसलो बसमध्ये. आम्ही निघालो आहे जम्मूला जायला, कारण जम्मूवरून आमची ट्रेन होती मथुरेला जायला. तर मध्ये जाता जाताच आम्ही नवदेवीचं दर्शन घेणार होतो. आधी नवदेवीला दर्शन घ्यायला गेलो. तिथे खूप खाली उतरायला आहे. छान होतं वातावरण आजूबाजूला. परत येऊन बसमध्ये बसलो. बसमध्ये टाईमपास म्हणून गाण्यांच्या भेंड्या वगैरे करत होतो आम्ही, खेळत होतो अंताक्षरी. नंतर आम्ही इथे बाबा धनसर म्हणून आहे त्यांच्या दर्शनाला गेलो. ते तर खूप खाली आहे उतरून जायला. गुफेमध्ये शिवजींची पिंड आहे. सगळे एक लाईनीमध्ये उभे होतो आम्ही दर्शनासाठी. चुंदरी घेतली होती मी. आधी घेतली नाही डोक्यावर, नंतर घेतली होती मग मी. ओढणी घेतली होती दर्शन करण्यासाठी हवी म्हणून. इथे असे महाराज बसलेले होते. व्हिडिओ थोडा ब्लर आला इथे, थोडासा हल्ला होता माझ्याकडनं कॅमेरा. नंतर हे बाबा धनसरजींचं स्थान आहे. इथे छान वॉटरफॉल आहे. सगळेजण फोटोज व्हिडिओज काढत होते. आणि इकडे साईडला ते महाराज असं सांगत होते की त्यांचे हे सगळे पूर्वज आहेत. या सर्व मूर्ती त्यांच्या पूर्वजांच्या आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या घरातली पूर्वज असं. छान वॉटरफॉल होता. नंतर तिथेच महाप्रसाद होता, तो पण आम्ही घेतला सर्वांनी. नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो. तर बससाठी बसलो होतो आम्ही इथे. म्हणजे बस होती पण राहिलेली माणसं येत होती मागची, म्हणून इथे सर्वांचे मस्ती चालू होती. नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आणि मग आम्ही पोचलो जम्मूमध्ये. जम्मूमध्ये पोचलो तर काय खूप सारा पाऊस पडत होता. त्याच्यामुळे आम्हाला जम्मू मार्केटमध्ये जायला काही भेटलं नाही. पण आम्ही पण पाऊस थांबल्यावर गेलो मार्केटमध्ये आणि मग काय स्वेटर्सची वगैरे खरेदी केली. हे स्वेटर्स बघत होतो आम्ही, जॅकेट्स. नंतर बऱ्याचशा शॉल बघितल्या. छान छान असतात शॉल तिकडे. नंतर मग पेटपूजा केली. पेटपूजामध्ये डोसा घेतला आणि मोमोज. डोस्याची चव काय तिकडे छान नव्हती. नंतर अजून मार्केट फिरलं आणि मग आमची ट्रेन होती. ट्रेनमध्ये बसलो. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.